नमस्कार. आपल्या अण्णा या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. 23 आणि 24 तारखेला पुणे शहरात खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती ती आता पूर्वपदावर यायला लागली आहे. आणि ही जशी येऊ लागली आहे तसं मग ज्या भागात पाणी शिरून अतोनात असं नुकसान झालं होतं त्या भागात आता नेते मंडळींचे दौरे सुरू झाले आहेत. मग त्या परिसरातील आमदार, खासदार, त्यानंतर आता विविध राजकीय पक्षाचे प्रमुख नेत्यांचे पाय पण तिकडे वळू लागले. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सिंहगड रस्त्यावरील एकता नगर आणि त्या आसपासच्या परिसरातील अनेक सोसायट्यात जाऊन तेथील लोकांचं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी तेथील नागरिकांनी राज ठाकरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. एखादी घटना घडल्यानंतर मग तिथं सांत्वन करायला आणि तेथील परिस्थिती पाहायला आणि काही जण देखावा करायला अनेक नेते मंडळी जात असतात. तसेच प्रकार आता सुरू राहतील, काही दिवस सुरूच राहतील. मात्र त्यापूर्वीच अशा काही घटना घडू नयेत यासाठी नियोजन करणे, तेथील लोकांना मार्गदर्शन करणे आणि ते चुकत असतील तर बाबा हे तुमचं चुकलेलं आहे, इथं तुम्ही पाण्याला अवरोध होईल असं काही करू नका आणि त्यांचं जनजागरण केलं तर हे अशा घटना घडणार नाही. तसा पाऊस एकाच दिवशी दणादणा पडला की असं होतं, म्हणजे पाण्याचं जास्त प्रमाणात वाहतच राहणार आहे. पण त्यामुळं आपल्या मालमत्तेचं आणि परिसरात जास्त नुकसान होणार नाही हे मात्र तेवढंच करा. गेल्या आठवड्यात देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री असलेले अमित शहा यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर भाजप पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना देशातील भ्रष्टाचाराचे सर्वेसर्वा असं शरद पवार आहेत आणि त्यांच्यामुळेच हे असं घडत आहे असा घणाघाती आरोप केला. त्यांना शरद पवारांवर अमित शहानी केलेला आरोप महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता आणि त्यातल्या त्यात शरद पवार समर्थकांना आवडला नाही. शरद पवार ही तसं 2-3 दिवस काही यावर बोलले नाही. मात्र गेल्या 2-3 दिवसापूर्वी ते ज्यावेळेस मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले त्यावेळेस त्यांनी अमित शहांना असा काही टोला लगावला की अमित शहा परत शरद पवारांच्या विरोधात टीका करताना किमान विचार करतील एवढं मात्र नक्की. शरद पवारांनी राज्यातून तडीपार झालेला माणूस आता देशाचा गृहमंत्री आहे आणि त्याच्याकडून यापेक्षा आपण दुसरी काय अपेक्षा बाळगू शकतो अशा शिलक्या शब्दात अमित शहांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. यामुळं ही आता जशी विधानसभेची निवडणूक जवळजवळ येईल तसा राजकीय कलगीतुरा आपणा सर्वांना पाहावाच लागेल आणि तर घडीभरची करमणूक का होईना जनतेची होत राहील. पण नेते मंडळींनी आपण पुढच्या नेत्यांवर, आपल्या विरोधी नेत्यावर कुठल्या प्रकारचे आरोप करतो, आपण आपली मग त्याच्यातून आपण कोणत्या विचाराचे आणि कोणत्या संस्कारातून आलोय हे दाखवून द्यायचा प्रयत्न करतायत की काय असं वाटू लागलेलं आहे. त्यावर ज्या त्या नेत्यानं समोरच्यावर काय आरोप करायचे आणि ज्याला कमरेखालचे वार करायचे की नाही हेही ठरवावं लागेल आणि तरच मग जनतेला त्या नेते मंडळींच्या बाबत आपुलकी राहील. नाहीतर हाही तसाच आणि तोही तसाच असंच जनता म्हणत राहील
आणि पुढं आपल्यासाठी जो कोण धावून येतो त्याच्याच मागे ती राहील, हेही तेवढंच नक्की. गेल्या 2 दिवसात जवळपास सर्वच महाराष्ट्रातला पावसाचा जोर कमी झालेला आहे. पण याही स्थितीत कोल्हापूर आणि सांगलीतील पूर स्थिती अजूनही डोक्याच्या खाली आलेली नाही. याला कारण आहे तर जी कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाचं कारण दिलं जातं. पण ज्यावेळी सतेज पाटील हे कोल्हापूरचे विधान परिषद सदस्य आणि माजी राज्यमंत्री यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाण्याचा अलमट्टीतून विसर्ग वाढवावा अशी विनंती केली आणि अलमट्टी धरणातून आता जवळपास 2.25 ते 2.5 लाख TMC पाण्याचा विसर्ग केला जात आहे आणि त्यामुळं मागे कृष्णा आणि तिच्या नद्या पाण्याचा फुगवटा हळूहळू कमी होऊ लागला आहे आणि या 1-2 दिवसात तेथील पूर परिस्थिती जागेवर असंच एकंदरीत दिसतंय. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.